आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया अश्विनी देशपांडे. करुणा करा, करुणा करा, करुणा करा, करीतसे धामा, करुणा करा, या मज सोडवा लव करी, करुणा करा. तुका म्हणे आता करी कृपादान, तुका म्हणे आता तुका म्हणे आता करी कृपादान, पाऊले समान दावी डोळा, करुणा करा, करीतसे धामा, करुणा करा, करुणा करा, करुणा करा. छान झालं अश्विनी. क्या बात है अश्विनी. एकदम मूड असा छान चाललाय शोचा आणि म्हणजे त्या गाण्यानंतर हे गाणं एकदम फिट बसलं आणि तू छान गायलीस. सुराला खूप पकडून होतीस आणि जागा वगैरे सगळं व्यवस्थित गायली. छोटीशी गोष्ट म्हणजे सजेशन पण नाही म्हणणार, एकदम मुंगी पण नाही, एकदम त्याच्यापेक्षा छोटं म्हणजे मुंगीच्या शेपटीवर बसलेला ढेकूण म्हण. म्हणजे एकदम छोटी गोष्ट मी तुला फक्त सांगतो की आत्ताच्या ह्या तुझ्या गाण्याला थोडा कमी फोर्स असता तर चांगलं वाटलं असतं अजून, एवढंच म्हणणं आहे. म्हणजे अगदी छोट्या याच्यामुळे हे नको, पण गाणं छान झालं, सुंदर झालं. छान गायलीस. आणि तू शास्त्रीय संगीत शिकतेस कोणाकडे? हा, त्याचं कारण का जाणं होतं की त्याचा कुठेतरी एक गाज जो आवाजाचा म्हणतो आपण, तो तयारी ती दिसते. फक्त एकच सांगा असं वाटतं की धा हा जो भाग आहे तो तोडीमधला दैवतची जी उंची आहे सारे गा म ती इतर दैवतांपेक्षा थोडी वेगळी आणि नक्कीच ती सांभाळली पाहिजे. तर जेव्हा जेव्हा तोडीतला दैवत किंवा तोडीतला एस्पेशली रिखब गंधार जेव्हा आपण लावतो त्याची उंची ही थोडी इतर रागांपेक्षा किंचित वेगळी आहे. ती तू करत जाशील पुढे तेव्हा तुला कळेलच नक्कीच. अप्रतिम गायलीस आणि सावनी इतक्या डिटेलमध्ये गेली याचा अर्थ तू अप्रतिम गायलीस. हे म्हणजे एकदम तीच साबुदाणा खिचडी पण दाण्याचा कूट थोडा कमी का जास्त. साबुदाणा खिचडी उत्तमच असते ना, पण तरी थोडा थोडा इतक्या डिटेलमध्ये आपण कधी जातो जेव्हा मुळात पदार्थ उत्तम झालेला असतो तेव्हा. तसं अप्रतिम होतं कारण इतकं सुरेल हे गाणं. आणि मला नेहमी वाटतं की असे रागबद्ध गाणं अचानक यायचं स्टेजवर आणि 2 मिनिटांमध्ये तो राग उभं करणं ही गोष्ट काही सोपी नाही. तर अप्रतिम प्रयत्न. व्हेरी गुड. मिळालेलं आहे अश्विनी. कॉंग्रॅच्युलेशन्स.